हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवतो आहे चकुल्या, जे चपातीच्या तुकड्यांपासून आपण बनवतो. महाराष्ट्रीयन लोकांना हे माहितीच असेल रेसिपी कशी करायची. ह्याच्यामध्ये कसं आमटीतल्या पण चकुल्या असतात आणि वरणातल्या पण असतात. तर आज आपण आमटीतल्या चकुल्या बघतो आहे कसं करायचं. अगदी छोटी रेसिपी आहे, तुम्ही करू शकता ज्यावेळेस आपल्याकडे भाजीपाला वगैरे नसतो त्यावेळेस. हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी सध्या, आणि चपातीचं कणिक पण मळून ठेवलेलं आहे. हे मी दुधाच्या मलईमध्ये मळलेलं, त्यामुळे चपात्या लाटून घेतात. डाळ आहे शिजवलेली, त्याने जिरा, आपले जे काही मसाल्याचे पदार्थ ते सगळे घेतलेले आहेत मी. तर याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आपलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता. मी ते जेमिनी तेल यूज करते. तर ह्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आहे तो, हळद, हिंग. त्याच पद्धतीनं आपल्याला ओल्या नारळाचं चव घेतलं आहे मी. ते ओल्या नारळाचं होतं ते किसून आपल्याला सगळं थोडं सगळं घेतं, थोडं चवीला लागतं. कढीपत्ता टाकले, मिक्स करून घ्यायचं. देन डाळ जी शिजवलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकायची. थोडंसं मिश्रण हलवून घेतल्यानंतर ना पिवळसर रंग दिसेल, कारण आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. चपाती लाटून असे काप करून घ्यायचे. मी मध्यम आकाराची लाटली आहे. थोडेसे आपण घरचा मसाला घालतो आहे. उकळी आल्यानंतरच घालायचं, कारण उकळी आल्यानंतर आपण जेव्हा मसाला घालतो घरचा, लाल तिखट आपण जे बोलतो, त्याची चव खूप छान लागते. तुम्ही ट्राय करून बघा. चपातीचे तुकडे असे मी करून घेतले आहेत एकसारखे, किंवा शंकरपाळी आकारामध्ये पण तुम्ही करू शकता, चौकोनीमध्ये पण करू शकता. तर उकळल्यानंतर असेच असेल. त्यामध्ये आपण थोडंसं साखर पण ॲड करतो आहे. साखर किंवा गूळ दोन्हीपैकी तुम्ही काही ॲड करू शकता. थोडंसं गोडीसाठी 1 बाय 1 आता आपण याच्यामध्ये सोडून द्या. मी 2 ते 3 पोळ्यांचं मी केलेलं आहे चपात्यांचं लाटून हे चकुल्या. तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती जण आहेत त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर झाली आपली रेसिपी तयार. महाराष्ट्रीयन पद्धतीची चकुल्या. मला त्या चकुल्या खूप आवडतात, लहानपणीपासूनच खूप आवडतात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.